हाय, हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. कसे आहात सगळेजण? मस्त आहात ना? मी संजीवनी स्वागत करते आपल्या चॅनलवर. तर संध्याकाळची वेळ होती, संध्याकाळची जी कामं होती ती आवरून वगैरे घेतली. शक्यतो संध्याकाळची कामं काही मी ठेवतच नाही. दुपारपासून सर्व कामं आवरून वगैरे घेतली. फक्त चहा प्यायली वगैरे संध्याकाळची भांडी होती आणि ती वगैरे घासून घेतली आणि दिवाबत्ती वगैरे करून घेतली. आज थोडं सगळं लवकरच आवरून घेतलं आणि स्वयंपाकालाही लवकरच सुरुवात केली होती. कारण पण तसंच होतं लवकर स्वयंपाक बनवायचं. कारण आज सॉरी सकाळी ना थोडं बाहेर गेलो होतो स्वामीला आणि परीला दवाखान्यात घेऊन जायचं होतं. तिकडेच घेऊन गेलो होतो आणि तिकडे बराच वेळ लागला होता दवाखान्यामध्ये गेल्यावर. त्यामुळे नाश्ता पण केला नव्हता. तसंच आम्ही गेलो होतो पहिला नंबर लागेल म्हणून गेलो होतो. पण डॉक्टरच काही आले नव्हते. बराच वेळ वाट बघितला आणि आम्ही घरी आलो. त्यामुळे नाश्ता पण आणि जेवण पण दुपारी सगळं एकदमच केलं होतं. नाश्ता केला होता. त्यामुळे ना भूक थोडी जास्तच लवकरच लागली होती. म्हणून आज ना लवकर स्वयंपाकाला सुरुवात केली होती. माझे डॅडू दवाखान्यातून आले आणि लगेचच गावाला गेले होते आणि मग गावाला कार्यक्रम असल्यामुळे जेवण पण त्यांना तिकडेच होतं. त्यामुळे जेवायला काही ते येणार नव्हते. त्यामुळे फक्त आमचा तिघांचा स्वयंपाक बनवायचा होता. आणि जेव्हा पती डॅडू जेवायला नसतात ना, त्यावेळी आम्ही फक्त भात आमटी एवढंच काहीतरी बनवून असतो. भाकरी वगैरे काही शक्यतो बनवतच नाही. पण आज बनवायचं ठरवलं होतं कारण लवकर स्वयंपाकाला सुरुवात केली. भाकरी वगैरे बनवूया कारण भात मी ना जास्तच खात असते म्हणून. पण नंतर कंटाळा केला. भूक तर खूप लागली होती. त्यामुळे फक्त भात आमटी भाजीच करायचं म्हटलं आणि लवकरच आज जेवायचं. त्यामुळे पहिल्यांदा ना इथे कुकरला पहिला मटकी होती मोड काढून ठेवली होती. त्याच्यात म्हटलं आमटी छान बनवूया. त्यामुळे तर पहिली कुकरला मटकी वगैरे लावून घेतली आणि मी स्वयंपाक बनवत होती ना तोपर्यंत स्वामीचं इकडे दुसरीकडे खेळणं चालू होतं. कांदे बटाट्यांचं जे भांडं आहे ना ड्रॉवर वगैरे ते सगळं विस्कटून वगैरे त्यातच खेळत होता. बरोबर अर्धा पाऊण तास ना तो अजिबात एक पण शब्द काढला नव्हता. एकदम तो शांतपणे तिथेच खेळत होता. पहिल्यांदाच असा ना किचनमध्ये मी हे जेवण करताना अजिबात दंगा नाही, किरकिर नाही, काहीच नाही. एकदम छान मस्त वगैरे खेळत होता. मी पूर्ण अर्धा तास स्वयंपाक बनवत होती ना तोपर्यंत तो फक्त कांदे, बटाटे त्याच्यामध्येच खेळत होता. मटकीचा कुकर लावून घेतला होता. तो थंड पण झाला नव्हता. तोपर्यंतच मी इथे ना लगेचच आमटीसाठी फोडणीची तयारी करत होती. कारण म्हटलं तोपर्यंत ना आमटीला फोडणी होईपर्यंत कुकर पूर्ण थंड होईल आणि आमटी लगेच होईल. त्यामुळे आमटीला लगेच फोडणी वगैरे घालून घेतली आणि आमटी फोडणी घालत होती तोपर्यंत दुसऱ्या साईडला इथं बटाट्याची भाजीसाठी ना बटाट्याची कापं बनवायला घेतली होती. मला तर बटाट्याची कापं ना खूप आवडतात आणि ज्या दिवशी कधी डाळून असतात ना, त्यावेळी माझी बटाट्याची कापं ही ठरलेलीच असतात. त्यामुळे इथं बटाट्याची कापं वगैरे पण साईडला इथं घालून मी घेतली एका पॅनमध्ये. ती भाजत होती तोपर्यंत लगेचच मग आमटीची पण फोडणी घालून झाली होती आणि भातही कुकरला लावून घेतला. सगळं जेवण मी अर्ध्या पाऊण तासाच्या आत वगैरे बनवून घेतलं. स्वयंपाक बनवायला अर्धा तासच लागला असेल तर जास्तीत जास्त. त्याच्यावर काही लागला नव्हता. पण परीला आणि स्वामीला भरवण्यात ना माझा सगळा अर्धा तास गेला होता. स्वयंपाक पटपट आवरून घेतलं. कुकर थंड होईपर्यंत स्वामीसोबत थोडीफार मस्ती वगैरे केली. परीलाही थोडा वेळ तिच्यासोबतही थोडा वेळ घालवला आणि लगेचच कुकर थंड झाला आणि लगेच मग स्वामीला आणि परीला दोघांनाही एकदमच जेवायला भरवून घेतलं आणि नंतर मग माझं जेवण करायला घेतलं होतं. छान असं बटाटाची कापं, भात आणि मटकीची छान आमटी अशी झणझणीत आज बनवली होती. जेवण करायला घेतलं आणि मी जसा कॅमेरा चालू केला ना, तसा हा लगेच पळत आला होता. कॅमेऱ्याचं आणि ह्याचं नातं ना ते वेगळंच झालं आहे. मी जेवत होती तोपर्यंत याचं इकडे काय खेळणं चालू होतं. एक भांडं आणलं होतं त्याच्यामध्ये सर्व माझ्या नेलपेंट आणल्या होत्या. त्याचीही भाजी बनवत होता. मी माझं जेवण करत होतो, त्याचा खेळत होता. चला तर मागच्या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.